ओम राम ह्रीं रों सः राहवे नमः। ओम राम ह्रीं रों सः राहवे नमः। ओम कें केतवे नमः। ओम नमः शिवाय। आज आपण राहू केतू हे दोन ग्रहाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। राहू आणि केतू हे दोन ग्रह मालिकेमध्ये 9 ग्रहामध्ये यांचं स्थान आहे, यांचं पूजन केलं जातं। हिंदू धर्मशास्त्रानुसार 9 ग्रह पूजन केलं जातं। त्या 9 ग्रहामध्ये राहू आणि केतू हे दोन ग्रह आपल्या ज्योतिषशास्त्राच्या नुसार पत्रिकेमध्ये ज्यावेळेस राहू आणि केतू हे पत्रिकेमध्ये सरळ रेषेमध्ये येतात त्यावेळेस कालसर्प योग हा दोष येतो पत्रिकेमध्ये। हा दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्र वेगवेगळे उपाय सांगतात आणि ते उपाय नेमकी आपल्याला समजत नाही की नेमकी ते उपाय कसे करायचे। ते दोष ज्या ठिकाणी निवारण करायचे ते ठिकाण आजपर्यंत बऱ्याचशा भाविकांना माहिती नाही। राहू आणि केतू हे दोन ग्रह कसे निर्माण झाले, भौगोलिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या दोन्हीही महत्त्व आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। भौगोलिकदृष्ट्या हे छेदबिंदू आहे राहू आणि केतू, परंतु धार्मिकदृष्ट्या राहू आणि केतूंची ग्रह निर्मितीची जी कहाणी आहे आपल्या वेदशास्त्रामध्ये, शिवपुराणामध्ये, गणेश पुराण, विष्णू पुराण याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आणि आपल्या भौगोलिक आणि धार्मिक ऐतिहासिक कहाणी आपल्या भारतभूमीमध्ये जी घडलेली आहे ती आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। भारतामध्ये कुंभमेळे भरतात। कुंभ म्हणजे घडा आणि मेळा म्हणजे एकत्र येणे। तर हे कुंभमेळे भारतामध्ये 4 ठिकाणी भरतात। तर धार्मिकदृष्ट्या की त्या ठिकाणी अमृत बुंद पडले आणि त्या ठिकाणी दर 12 वर्षांनी अमृत योग येतो आणि म्हणून भाविक त्या ठिकाणी जातात, स्नान करतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही संकट आहे ते निवारण करण्यासाठी प्रार्थना करतात। परंतु 4 ठिकाणी ते अमृतबुंद पडले, त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, परंतु त्या कुंभातलं जे अमृत आहे त्याचं वाटप नेमकी कुठं झालं तर आमच्या प्रवरा अमृतवाहिनी नदीच्या तीरी झालं असं पांडवकालीन पुरावे आज मी तुम्हाला सांगणार आहे। आमच्या प्रवरा अमृतवाहिनी नदीच्या उगमस्थानी एक अमृतेश्वराचं मंदिर आहे। ते पांडवकालीन मंदिर असल्या कारणाने 5000 वर्षापूर्वीचं शिल्प माहिती पांडवांनी त्या ठिकाणी आजही आपल्याला दृष्टीस पडेल असं दगडामध्ये कोरीव काम करून आपल्याला असे शिल्प त्या ठिकाणी माहितीसाठी करून ठेवलेले आहे। आज कलियुगामध्ये आपण ती माहिती प्रत्यक्ष पाहून जाणून घेऊ शकता। कारण अमृताचा कुंभ ज्यावेळेस 4 ठिकाणी फिरला, प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक, कारण तो समुद्र मंथनातून 14 रत्नापैकी एक कलश होता। त्याच्यामध्ये मदिरा आणि अमृत ह्या 2 रत्नावरून देवदानवांचे वाद झाले। त्या वादामध्ये तो अमृत कलश 4 ठिकाणी फिरला, त्या ठिकाणी ती थेंब पडले म्हणून त्या ठिकाणी कुंभमेळे भरतात।
परंतु अमृताचा कुंभ आणि मदिराचा कुंभ हा प्रवरा नदीच्या उगमस्थानी रतनगडला आला आणि तोच कुंभ भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपामध्ये येऊन आपल्या प्रवरा नदीच्या कडेला त्याचं वाटप झालं. दानवांना मदिराचं वाटप केलं, देवांना अमृताचं वाटप केलं. परंतु सोरभानू नावाचा राक्षस अमृत पिण्यासाठी देवांच्या पंक्तीत बसले आणि त्यांचा सूर्य आणि चंद्राने विष्णूला सांगितलं की सोरभानू नावाचा राक्षस अमृत पिलेला आहे. तर भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपामध्ये त्यांचा शिरच्छेद केला. ते ठिकाण राहुरी, देवळाली प्रवरेला देवांची पंगत बसली, कोलारला दानवांची पंगत बसली. अमृताचं वाटप झालं, सोरभानूचा शिरच्छेद झाला. परंतु मुंडकं आणि धड हे जिवंत असल्या कारणाने सर्व देवांची मीटिंग झाली आणि मुंडक्याचं नाव राहू ठेवलं आणि धडाचं नाव केतू ठेवलं आणि त्यांना ग्रहमालिकेमध्ये घेतलं. देवरूप झाले, म्हणजे राक्षसाचे देव झालेले हे राहू आणि केतू हे ग्रहमालिकेमध्ये आले आणि त्यांनी पत्रिकेमध्ये असणारे जे काही त्यांचं स्थान आहे देवरूप असं हे पवित्र ठिकाण. आता कोणची या ठिकाणी मंदिराची निर्मिती का? त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस अमृताचा कुंभ दानवांनी पळवला आणि दंडकारण्यात आणला गेला आणि त्या ठिकाणी सोरभानू नावाच्या राक्षसांनी देवरूप झाले, ते ठिकाण आपला दंडकारण्य म्हणून आपल्या परिसरामध्ये कोणची या ठिकाणी त्याचं अस्तित्व आपण भौगोलिकदृष्ट्या त्याचं माहिती आपल्याला प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी आपण राहू आणि केतू या दोन ग्रहांची मंदिराची निर्मिती केली. राहू आणि केतू हे दोन ग्रहांचं पूजन केल्याने या ठिकाणी कालसर्पसारखे दोष निवारण होतात आणि ज्याच्या पत्रिकेमध्ये कालसर्पदोष आहे, कालसर्पदोष हे 12 प्रकारचे असतात. तर कुठल्याही प्रकारचा दोष असू द्या या ठिकाणी येऊन, कारण राहू आणि केतू या दोन ग्रहामुळेच ते दोष निर्माण होतात. म्हणून राहू केतू मंदिरामध्ये येऊन कालसर्पदोष, पितृदोष निवारण करा आणि या ठिकाणी येऊन राहू आणि केतू या दोन ग्रहांचं पूजन करा. आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. असं हे पवित्र ठिकाण कोणची, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. संस्थापक अध्यक्ष आहे स्वस्तिक महाराज आध्यात्मिक सेवाभावी संस्था. मोबाईल नंबर आहे 96 57 44 14 81. ज्या भाविकांना कालसर्प पूजा करायची आहे त्यांनी स्वस्तिक महाराज या संस्थेची अगोदर संपर्क साधायचा आहे. सेवाभावी असल्या कारणाने या ठिकाणी संपूर्ण सेवाभाव चालतो. ज्यांना पत्रिकेमधलं मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी राहू केतू ग्रह मंदिर या ठिकाणी येऊन आपल्या पत्रिकेमधले असणारी जी ग्रहांची आणि आपल्या जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार आपण या ठिकाणी पत्रिकेमध्ये असणारे दोष निवारण करण्याचं कार्य आपण या ठिकाणी करतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये असणारे दोष आपण या मंदिरात येऊन राहू केतूची दोष निवारण करावे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा सकारात्मक बदल होतो. असं हे पवित्र ठिकाण कोणची, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. अवश्य दर्शनाचा लाभ घ्या.